नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला खूप भीती वाटते की आपला वॉच टाईम कवर होत नाही आणि आपण खूप प्रयत्न करतो एका वर्षात वॉच टाईम मिळवण्याचा. वॉच टाईम सारखा कमी होतो आहे, सारखा कमी होतो आहे. आपण खूप चिंतित होतो, खूप आपल्याला टेन्शन येतं. पण ह्याची कारणं तुम्ही कधी जाणून घेतली आहे का? तर नाही. तर का जाणून घेतली नाही? आपला वॉच टाईम का कमी होतो आहे हे तुम्हाला माहिती आहे का? का कुठची तुम्ही चूक करत आहात तुमच्या व्हिडिओमध्ये हे तुम्ही कधी जाणून घेतलं आहे का? तर नाही, हीच चूक मी तुमच्या लक्षात आणून देणार आहे. तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक एक जरूर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण मी असे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यासमोर घेऊन येत असते. तर मैत्रिणींनो, वॉच टाईम कमी होण्याचं कारण काय? ऑलरेडी ते आपल्याला एका वर्षात यूट्यूबचा क्रायटेरिया हाच आहे मुळात की 4000 तासांचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर जर असेल तर तुम्ही पुढे ॲडसन अकाउंटतर्फे कमाई करण्यास सुरुवात करता. मग तेच पूर्ण नाही तर मॉनिटायझेशन होत नाही, कारण रूलच नाही आहे तो. तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासांचा वॉच टाईम जर तुमचा कंप्लीट असेल तर तुम्ही त्याला पात्र ठरता, म्हणजे YPP प्रोग्रॅमला पात्र ठरता. वर होता होता थोडा थोडा कमी होतो आहे, कमी होतं आहे. एवढं टेन्शन आलं आहे आपल्याला की आपला बाबा वॉच टाईम का कमी होतो आहे. तर त्याचं एकच रिझन आहे की तुम्ही जो वॉच टाईम तुम्ही जो व्हिडिओ टाकताय तो खूप लॉंग असावा, किंवा त्यांचा जो बदलता रस आहे, म्हणजे प्रेक्षकांना जास्तीत जास्त शॉर्टवर जास्त भर दिला आहे प्रेक्षकांनी. कारण त्यांना काय होतं आहे, कमी वेळेत जास्त त्यांना पाहायला आवडतं आहे. म्हणजे समजून घ्या तुम्ही, कमी वयात जास्त त्यांना बघायला आवडतं आहे, माहिती मिळवायला आवडते. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुमचा व्हिडिओ आहे ते 10 ते 15 मिनटाचाच ठेवा, जास्त मोठा नका ठेवू. 10 ते 15, जास्तीत जास्त 15 मिनटाचा व्हिडिओ ठेवा. त्याच्यामुळे काय होतं, आणि आपला प्रेक्षक वर्ग असतो तो कमी ह्याच्यात आपल्याला कुठची माहिती आहे तर तो बघण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुमचा व्हिडिओ खूप मोठा असेल तर तो स्किप करून 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 तुमचा व्हिडिओ पाहत असतो. आलं लक्षात? त्याचा बदलता रस म्हणजे ऑडियन्स आणि इंटरेस्ट शिफ्ट, म्हणजे प्रेक्षक वर्ग जे असतात ना, त्यांचा एक कल आहे तो वेगळा, म्हणजे डिजिटलकडे पाहण्याचा कल आहे. त्यामुळे ती लोक काय करतात, उदाहरणार्थ AIचे जे व्हिडिओज असतात, आपण मध्ये मध्ये AI वापरला तर त्यांना कंटाळा येतो AIच्या. त्यांना स्वतःची क्रिएटरची क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटरकडनं काहीतरी अपेक्षित असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही AIचा जास्तीत जास्त वापर केलात तर 100% प्रेक्षक वर्ग थांबत नाही. दुसरं म्हणजे व्हिडिओचा जो सुरुवातीचा भाग असतो, शॉर्टमुळे आणि रीलमुळे ना एवढा प्रेक्षक वर्ग शॉर्टमध्येच आणि रीलमध्येच गुंतलेला आहे. ते लॉंग व्हिडिओ बघत नाही. का बघत नाही? कारण शॉर्टमध्ये त्यांना कमी वेळेत जास्त माहिती मिळत असते. आणि लॉंग व्हिडिओ का बघत नाही? कारण त्यांना इंटरेस्टच राहिले नाही आहे लॉंग व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही काय करा, तुमचा जो सुरुवातीचा 30 सेकंदाचा जो भाग असतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही असं काही बोला की ते तिथेच अडकून राहिले पाहिजे. तुम्ही असं काहीतरी त्यांना सांगा की ते तिथेच अडकून राहिले पाहिजे. आणि तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यांना सांगू नका की मी असं असं केलं आहे. मग ते तिथूनच निघून जातील. हां बाबा, त्यांना समजलं आहे की आपण ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की असं असं मी बनवते, किचनचं असू दे, मी असं असं बनवते. मग त्यांना ऑलरेडीच कळालं आहे की ही व्यक्ती असं असं बनवणार आहे. त्याच्यामुळे ते काय करतात, स्क्रोल करतात आणि दुसरा व्हिडिओ बघतात. त्याच्यामुळे त्यांना त्या व्हिडिओमध्ये अडकून ठेवा. त्यांना सांगा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी एक अशी त्याच्यामध्ये ट्विट सांगितलेलं आहे, तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्याशिवाय कळणार नाही. असं काहीतरी त्यांना एक हुक द्या. त्याच्यामुळे ते प्रेक्षक वर्ग तिथेच अडकून राहतील आणि तुमचा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला जाईल. तुमचा व्हिडिओ प्रेक्षक वर्ग बघत नाही, यामुळे तुमचा वॉच टाईम वाढत नाही. ते एक मुख्य कारण असू शकतं वॉच टाईमचं. आणि आहे ते म्हणजे कंटेंट. तिसरं कंटेंट आहे. कंटेंट म्हणजे काय? अंदाज लावता येण्याजोगा कंटेंट. म्हणजे कसं आहे, मी मगाशीच सांगितलं की तुमचा कंटेंट जर एक हुक देणारा असेल किंवा काहीतरी इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये असं त्यांना वाटत असेल तर तो कंटेंट
ती लोक पूर्ण बघतात. आणि जर त्याच्यामध्ये असं असे काहीच बघण्याचा अर्थ नाही, तुम्ही थंबनेल एक टाकलं आहे आणि व्हिडिओमध्ये वेगळंच दिलं आहे, हे पण त्यांना आवडत नाही. तुमचा जो कंटेंट आहे त्याचं तोच थंबनेल तुम्ही तिथे लावण्याचा प्रयत्न करा. कारण क्लिक बेल्टमुळे पण आपले ऑडियन्स असतात ते थांबतात आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघतात. कोणत्याही ऑडियन्सला फसवण्याचा प्रयत्न करू नका, कारण फसवला तर ते तुम्हाला अनसबस्क्राईब करून तुमच्या याच्यावर कधीही येणार नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला तो कॉपीराईट वगैरे रिपिटेटिव्ह कंटेंट म्हणून येऊ शकतो, पण सगळे यूट्यूबचे पॉलिसी हँडल करूनच तुम्ही तुमचा कंटेंट असला पाहिजे. आपण प्रेक्षक वर्गांना फसवत तर नाही आहे ना. तर काय असतं, मी बरेच व्हिडिओ असे बघितले आहेत, व्ह्यूजसाठी वॉच टाईमसाठी प्रेक्षक वर्गांना फसवलं जातं. म्हणजे कसं, थंबनेल एक असतो आणि त्याच्यामध्ये दाखवतात वेगळंच. ओके, म्हणजे असंच असतं. म्हणजे तुमचा जो कंटेंट आहे त्याला एकदम म्हणजे पहिल्या 30 सेकंदामध्ये तुम्ही हुक द्या. म्हणजे पुढे बाबा काय आता नंतर पुढच्या स्टेपमध्ये काय असणार आहे, परत त्यांना सांगा की असं असं मी तिसऱ्या स्टेपमध्ये पण सांगितलेलं आहे, असं सांगा. तरच ते तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहतील. याच्यामुळे तुमचा वॉच टाईम वाढेल. लक्षात ठेवा. आणि चौथं म्हणजे व्हिडिओची जी लेंथ असते ना, ती 30 ते 40 मिनटापेक्षा जास्त नसावी. कारण जास्तीत जास्त जर पिक्चर मोठा करू नका, एडिटिंग चांगलं करा. त्याच्यामध्ये असं काही म्हणजे मेन असं दाखवा पार्ट. सगळ्यांना येतच असतं असं काही नाही आहे, प्रत्येक गोष्ट सर्वांना येत असते. ऑडियन्स काय बघतं, आपल्याला काहीतरी वेगळं नवीन बघायला मिळतं आहे की काहीतरी शिकायला मिळेल का व्हिडिओमधनं. एक वेगळं म्हणजे तेच दाखवण्याचा काही प्रयत्न करू नका. कारण तेच दाखवल्यामुळे तुम्हालाच तर प्रॉब्लेम येईल आणि प्रेक्षक वर्ग कंटाळेल आणि दुसरा व्हिडिओ पाहण्यास जाईल, असं होईल. आता म्हणजे एडिटिंग आणि रिटेन्शन स्ट्रॅटेजी असते ती तुमची नीट ठेवा. तुमचं एडिटिंग कसं आहे, त्यांना सुरुवातीच्या लुकमध्येच एडिटिंग आवडायला पाहिजे. त्यांना एडिटिंग आवडायला पाहिजे. लक्षात ठेवा. सुरुवातीच्या लुकमध्ये जर एडिटिंग म्हणजे तुमचा जो कंटेंट त्यांना आवडला ना, तर ते आणखी तुमचा व्हिडिओ पाहतील. मेन म्हणजे एडिटिंगमध्ये तुम्ही एक इफेक्ट लावा प्रत्येक गोष्ट. आता रेसिपीचं चॅनल असेल तर रेसिपी जेव्हा तुम्ही फर्स्टला दाखवता त्यावेळी तुम्ही ते अशी झूम आउट करा जरा जास्त. प्रेक्षकांना हेच आवडतं आहे, इफेक्ट आवडत आहेत. जुने जुन्या प्रकारचे कंटेंट तुम्ही अपलोड करताय तेच, त्याच्यात काहीही फरक नाही, काहीही बदल नाही. जसा आपण शूटिंग केला तसंच आपण अपलोड केला, हे नाही त्यांना आवडत. आपण त्याच्यामध्ये एडिटिंग करायचं, त्यांचे टेक्स्ट असतात, टेक्स्ट लावले पाहिजे. आता तुमचं मेजरमेंट किचनचं म्हटल्यावर मेजरमेंट किती मसाला, किती तांदूळ ह्यांचं मेजरमेंट म्हणजे किती माप आहेत ते तुम्ही लावलं पाहिजे. परत टेलरिंगचं म्हटल्यावर तुम्हाला मापं पण तिथे दिली पाहिजे. तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन्स पण तुम्हाला तिथे पाईप करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीत तुम्हाला जे वॉच टाईम आहे ते तुमचं इथे वाढू शकतं जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्यात तर. लक्षात असू द्या, कारण प्रत्येक ही गोष्ट कोणत्याही क्रिएटरला माहीत नसते की बाबा आपण जसं आपण शूटिंग करतो, जसे आपण ब्लॉगिंगचे चॅनल असतात बहुतेक वेळा कट केले जातात, परत ते शूट केले जातात, परत कट केले जातं. पण त्याचं एडिटिंग तुम्ही नीट करा. तुम्ही तुमच्या ऑडियन्सला काहीतरी देत आहात, त्याच्या तर तुम्हाला काहीतरी व्ह्यूज आणि तुमचे वॉच टाईम वाढत आहे. दोघांचाही फायदा आहे. तुम्ही तुमच्या ऑडियन्सला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना परत इथे तुमच्या चॅनलवर यावंच लागेल असं काहीतरी त्याच्यामध्ये क्रिएट करा आणि त्याच्यामुळे तुमचं वॉच टाईम पण वाढेल, तुमचे सबस्क्रायबर पण टिकून राहतील. सबस्क्रायबर पण उडत नाही, सबस्क्रायबर पण टिकून राहतील. आणि बेसिकली सांगायचं म्हटलं तर व्हिडिओची जी गुणवत्ता आहे, क्वालिटी म्हणतात ना, क्वालिटी मॅटर करते. प्रत्येक क्वांटिटी नको आहे आपल्याला, क्वांटिटी अजिबात नको आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे जास्त महत्त्व द्या. अरे 15 व्हिडिओ जरी असतील तरी ते क्वालिटी करा, त्याच्यामध्ये क्वालिटी करा, अशी क्वालिटी करा की प्रेक्षक वर्ग तिथे आलेच पाहिजे आणि ते पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय जाणार नाही, ह्याची पण काळजी घ्यायची. आणि काहीतरी असा हुक द्यायचा 3 स्टेपमध्ये. सपोज तुमचा 30 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर पर स्टेप
फर्स्ट 60 सेकंद म्हणजे असे थोडे थोडे 2 टप्पे तयार करायचे. एका टप्प्यामध्ये हुक द्यायचा वेगळा, दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून जास्त हुक द्यायचा, म्हणजे त्यांना असं वाटेल की आपला अजून ह्याच्यामध्ये काहीतरी आहे, अजून काहीतरी आपण ऐकूया, म्हणून ते तिथे स्टॉप होतात आणि आपला व्हिडिओ पूर्णपणे बघतात. लक्षात ठेवा, वॉच टाईम वाढवण्यासाठी तुम्हाला हे टप्पे पूर्णपणे तयार करावे लागतील. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर माझ्या व्हिडिओला मी माहितीपूर्ण जर तुम्हाला व्हिडिओजमध्ये माहिती सांगत असेल, वैशिष्ट्यपूर्ण सांगत असेल, तुम्हाला ही माहिती जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. लोक आता तासनतास माहिती पाहण्यापेक्षा ना कुठेतरी कमी वेळात आपण माहिती मिळते का हे बघतायत ना. शॉर्ट्स असू दे, रील असू दे, त्यांना जास्त व्ह्यूज येतात. का येतात? कारण त्यांना शॉर्ट्स कमी कालावधीत जास्त काहीतरी मिळतं आहे, काहीतरी मनोरंजन मिळतं आहे. असं काहीतरी तुम्ही तर लॉंग व्हिडिओमध्ये केलात तर तुमचं नक्की वॉच टाईम वाढेल. आता फॅशनचं म्हटल्यावर ब्लाऊज असू दे, तर ब्लाऊज असेल तर तुम्ही ब्लाऊजची डिझाईन जर बॅक डिझाईन असेल तर तुम्ही 10 मिनटात रेडी करू शकता. मग तुम्ही तो व्हिडिओ जास्त 20 मिनटाचा 25 मिनटाचा करू नका. कारण ब्लाऊज लोकांना काय आहे, लोक काय करतात, अरे बाबा आता माझ्यावरूनच बघा, मी एखादी ब्लाऊज डिझाईन बघितली तर मला ब्लाऊज डिझाईन आवडली तर मी बघणार आणि कसे करणार, ही आता ताणकळत राहते, आपण पुढे जाऊया, म्हणजे स्किप करून पुढे आपण जातो. तसंच असतं आपले पण व्हिडिओ असेच पाहिले जातात, त्याच्यामुळे वॉच टाईम कमी होतो. त्याच्यामुळे मी काय सांगते, तुमचे व्हिडिओ जरी असतील तर 5 किंवा 10 मिनटाचे व्हिडिओ ठेवा, जेणेकरून त्यांचाही वेळ खर्च होणार नाही, त्यांनाही त्या कमी वेळेत त्यांना जास्त काहीतरी शिकायला मिळेल. तर एवढ्या सगळ्या माहितीचा उपयोग झाला असेल तर मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काहीतरी माहिती घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी एक लाईक सबस्क्राईब जरूर करा. तर पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू. ऋतुजा टेकटॉकचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.